पाना ओळखीना कुणी कुणा. आणि ही खरी सुरुवात गुंडू सावंत बुवांकडूनच झालेली आहे. ते आणि नक्की अध्यात्माच्या युगात इंटरनेटच्या नक्की त्यांचा काय करूचा ह्या त्यांना स्वतः कळणार नाही. जेव्हा कळती लोड होता माणसावर तेव्हा माणूस कुठेतरी बाळगळता. आणि त्याच्या डेली सांगणं हा काय जिस बारी असा तिसर. हा ही वागदेकर बुवाची पंचकृषी आहे. म्हणजे ते युट्यूबला गेला हे पंचकृषी हा म्हणाल वागदेकराचा पितही बा व्यवस्थित झाला आणि गुंडू सावंत थंड पडलो. आणि तुझा प्रश्न हा काय विश्वामित्र विश्वामित्र मा हे मग तू आता नाही सांगता इतक्या विश्वामित्र नेऊन प्रश्न नाही सांगितलं मी ना. प्रश्न काय नाही. अरे बोललोस तू की त्या प्रेम जडला शकुंतलेवर आणि त्याच्यापासून पुत्र झालं तो कोण म्हणून सांगून सांगा ना तू. मग नको विषय सोड जातो. नाही बोला बोला. नको नको तुका नको ना म्हणजे काय तू नंतर बदली खात्र तू इतक्या हातात कळला ना की हो बदली खाळवर माणूसच तसं विचित्र हो अक्षरशः एका वेळी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभं राहिलो. एक गंमत म्हणून सांगताय बघा. आणि खरी गोष्ट गंमत नाही वस्तुस्थिती खरी आहे पण इथे तुम्हाला ती गंमत वाटणार. त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत हो पडलो याचा डिपॉझिट सुद्धा जप्त झाला. आणि एवढं वैतागलो की म्हणजे त्याला काय करू ह्या सुद्धा कारण माणूस कसं ज्यावेळी एकदम आघात होता म्हणजे असं कुठेतरी हवं त्याचा आघात झाल्यावर वाटतं त्यावेळी तो भरवटल्यावर होता. आणि हो जो तडसून साठाकलो ना त्याच्या पाठातली बरीचशी माहिती आहे. म्हणजे बऱ्याच टायमात त्याचे कार्यक्रम झाले माग हाली सुद्धा तिथे विनोद चव्हाण बोलवणं बारी झाली आणि तो पाठा दिलो माका भेटलो. अरे बोलो वागदेकर अशी अशी परिस्थिती आवडलो निवडणुकीत काय जमला नाही तेव्हा मी निवडणुकीत पडलोय तेव्हा तर आता म्हणून कुठेतरी मी एक जागा बघतलोय आणि हळे तिकडेच राहायचं म्हणालो. तेव्हा आधी तू दमलस हैराण झालो घामाघूम झालो म्हणजे धड शर्टाची बटणं लावणार पॅन्टीची चैन उघडी अशा परिस्थितीत हो माणूस. मी काय केलं आता पाट गाव म्हटल्यानंतर शेती प्रधान गाव आणि ते कळिंगणाची बागा भरपूर म्हटलं आम्ही आधी पहिला कळिंगण घेऊया. कळिंगण घेतला कसं जीव थंड येऊ शकता येतो. एक बरा मोठा कळिंगण घेतलंय आणि आम्ही त्यात कापला. ते कळिंगण कापतो ना त्या कळिंगणात राक्षस येऊ सांग वाजता म्हणालो तुझी काय इच्छा असत ती आता ताबडतोब पुरी करेन. गुंड हलो काय एक नको हलो माका फक्त काय कर माका राहण्यासाठी फक्त जराशी जागा दी बाकी माका काही एक नको हलो. मी निवडणुकीत पडलोय आणि एवढं हैराण झालोय की हलो माका काय सुचत नाही. तो राक्षस काय म्हणता अरे जर तुका जागा देण्यासाठी जर असती होती तर मी ह्या कळिंगणात किती रवला असतोय बरोबर मा. अरे तू त्या मगाशी सांगतो की ह्याच्यापासून लांब राहा राहा हे का बिचाऱ्यांना त्रास देस तू. आणि सांगता की तीन बुवा अरे एखादं एक आवडीने म्हणजे आवडणे भावे हरिनाम घेशी तुझी चिंता द्याशी सर्व आहे. ते म्हणजे त्यांची आवड म्हणजे कसा संत तुकाराम कसे रोमात त्यांच्या रोमात परमेश्वर जरी कसं असतं भक्ती तिथे कुठे बंधन नाही. ते काय केले बघा ज्यावेळी संत तुकारामाची ख्याती जगभर पसरली आणि रामेश्वर शास्त्रींच्या कानावर गेली आणि कोण तुकाराम म्हणजे एवढा वेदांचा वगैरे अभ्यास त्यावेळी तुकाराम आले रामेश्वर शास्त्री आले तर तुकाराम महाराज एका गायरीमध्ये संडासासाठी बसलेले होते आणि तिथे सुद्धा त्याच्या मुखातून विठ्ठल 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 असा शब्द येत होता. त्यावेळी अरे रामेश्वर शास्त्री वैतागले अरे काय म्हणले हा अभद्र माणूस आणि ह्या नको त्यावेळी हा विठ्ठल विठ्ठल करतो. त्यावेळी त्यांनी जीभ पकडली रामेश्वर शास्त्रींनी तुकाराम महाराजांची जीभ पकडली. ज्यावेळी जीभ पकडली त्यावेळी सुद्धा त्या रोमातून विठ्ठल 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 हा आवाज येऊ लागला. त्यावेळी रामेश्वरांना खात्री पडली आणि रामेश्वर शास्त्री त्यावेळी मग हे तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकाती आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवली. ही तुकारामाची आरती आहे बघा. म्हणजे हे कुठेतरी भक्तीचं आहे. म्हणजे कोणीही असो तो कुठल्या ह्याच्यात आहे. आपणच सांगता की त्या पूर्वीपासून ती व्यसनाची पद्धत होती आता सुद्धा आहे हे आहे. अरे ते काय आपलं तिथे काय करता व्यसन कोण काय करता ह्याच्याशी देणं घेणं नाही ना. फक्त तुझा विषय कसो हा कुठून तरी वेळ मारून न्यायचो म्हणजे धड अध्यात्म एका बाजू मध्ये हिंदी पिक्चर
तू खुच्या मार्गात होतो तू मार्गात तुका कळतो नाही कसं एक अध्यात्म सांगतोस ते अध्यात्मच सांग ना. आता तू स्वतः प्रश्न घालून आता म्हणतोस की नाही म्हणतो मी असं काय सांग नाही. अरे युट्यूबला भारी जातात तू सांगलास तो पुरुष करतो सांग. आता तुका नको आम्ही सांगणार नाही आमचं काय एवढी गरज नाही. फक्त तू आता तू काय सांगलास तो टेबल बाबा तू तुका सांगले टेबल बाबा आता बघूया पण तू रे कावडे ब्रेक केलाय त्यानं भोलुगिरीच्या गुन्ह्यात एकाला घेऊन घरात जसा भविष्य सांगायचा घरात एकाला घेऊन घरात भविष्य सांगायचा घरात आता तू रवलस बाबा एक तुझ्या सुद्धा यासाठी लाभ केली बघ एक एक झालो ना का तुझ्या तू पाळी बघ तू सुद्धा टेबल बाबाच असस काय माणूस म्हणतो एकदम म्हणता तुझ्याकडनं काहीतरी स्पेशल कार्ड. अरे या कलियुगा म्हणता ते युद्धांच्या वगैरे काय काय गोष्टी सांगल्या आता काय मोठासा घडू शकत नाही. फक्त आता अर्धो घटच बॅलन्स हा आणि तो अर्धो घट कसो बघा कृतेच्या रेणुका कृत्या त्रेत्रया जानकी सती दोपरे द्रौपदी कृत्या कृत्या म्लेच्छ गुहे कली. ज्यावेळी ब्रह्मदेव वेद पठण करीत होते त्यावेळी त्यांना पाचवं मुख राक्षसाचं निर्माण झालं. त्यावेळी शंभू महादेवाने ते पाचवं मुख त्रिशूळाने तोडलं आणि ते मुख त्रिशूळाने तोडल्यामुळे ते मुख शंभूदेवांच्या मागे लागलं आणि शंभूदेव एका गुहेत जाऊन लपले. जरी गुहेत लपले तरी ते मुख काही यांची शंभूदेवांची पाठ सोडेना. ते मुख अक्षरशः त्या गुहेच्या दरवाजावर राहिलं आणि त्या मुखाचं रूपांतर एका स्त्रीमध्ये झालं आणि ती स्त्री तीच म्हणजे कुत्त्या आणि ती पार्वती माता तिथे आली. त्या कुत्याची विनवणी करते पण ती कुत्या काही ऐकायला तयार नाही. त्यावेळी विष्णुदेवाने तिला विचारलं की तुझी काय इच्छा काय आहे तुझी सांग. त्यावेळी ती कुत्या म्हणाली की मला 3 घट 3.5 घट रक्त पाहिजे आणि 1 घट म्हणजे
उंटाच्या काना एवढा उंचीपर्यंत असा एक घट, असे 3.5 घट रक्त. त्यावेळी विष्णू म्हणाला की आता काही हे तुझी इच्छा पुरी होणार नाही, पण प्रत्येक युगामध्ये एक एक घट आणि पुढे जे आता कलियुग येणार त्या कलियुगामध्ये अर्धा घट, अशा प्रकारे तिन्ही घट पूर्ण झाले आणि आता फक्त अर्धा घट अपूर्ण आहे. तीच कृत्या कृतेच्या रेणुका कृत्या रेणुका माता, त्रेत्र या जानकी सती ती जानकी माता, द्वापारे द्रौपदी कृत्या ती द्रौपदी, आणि आता सर्वत्र कृत्या नांदते आहे ती अर्ध्या घटाची वाट बघते. आणि तेच आता हे जे युद्ध होणार आहे शेवट त्या फक्त अर्ध घट टाका. आता हे यांनी म्हटल्यानं काय ते इंटरनेटचा जमाना ओळखीला कुणी कुणा. तो इंटरनेटचा जमाना अणुबॉम्ब मध्ये जेव्हा का युद्ध होणार त्यावेळी काय मोठीशी रक्ताची तेव्हाची युद्ध अलग होती, कशी तरवाली लढायचे, म्हणजे ज्या ज्या युगायुगाप्रमाणे ती परिस्थिती आली आणि ते रक्त भूमीवरही होता येतं. त्यावेळी ते एक एक घट प्रत्येक युगात पूर्ण झाला. आणि आता कलियुगात एक घट होण्याची गरज नाही, कारण काय 3 घट अक्षरशः पूर्ण झालेले आहेत आणि आता अर्ध्या घटाची गरज आहे. त्यामुळे हे युद्ध तसंच होईल आणि तो अर्धा घट पूर्ण होईल, अशी विष्णूने दिलेली तिची इच्छा, आशीर्वाद तो पूर्ण होईल. बरोबर लिहून घेता आता भाग आताच सांगतो तुम्हाला काय तो ह्या अर्धवट सांगा आता लिहून घेते. आणि तिथे मी जो नवीन एक भाग काढतोय तर हो पेशल मी बरेच टाइम ऐकलंय की हो दुसऱ्या ठिकाणी जाऊन सांगतात, पटवून देते तुमका. मी कोणी केव्हाही मला विचारा, मी तू पहिल्या गाव केव्हा सांगलंस, मी ती बारी दाखवतो, ही बारी अमुक पर्यंत विषय मांडवला, ह्याच्या आधी तो हेतू दाखवा तर नाही नंतर. आणि एक पण असं मला शंका आहे ते सांगतो, तू मुंबईत एक बारी केलंस ना त्याच्यात तुका शिक्षण सांगायचा येईल, असे काय एवढी तिथे म्हणजे अडाणपणा केलं तू. भजनी माणसात शिक्षण सांगायचं लागतं वगैरे. तुम्ही पहिलो विषय का गेलो. आता मला सांगा पूर्ण भारतात आपल्या अति उच्च शिक्षित कोण आहे बघ. ए उच्च शिक्षित तो बारको पोरको सांगता श्रीकांत जिंजकर उच्च शिक्षित भारतात हा, आणि तो नागपूरचे म्हणजे अपघातात गेलेत ते. आणि दुसरी गोष्ट सांगते तुका त्यांना शिक्षण सांगायची केव्हा वेळ आली नाही. दुसरी गोष्ट आमच्या शाळेत माझ्या मंडळातलो माझो धरकरी कोरस नोटिशन म्हणणारो विघ्नेश नाईक एवढं बघा आता तुका सांगतोय 1 वर्ष एक शिक्षक एका शिकवतो पण ते एका तेव्हा शिक्षण सांगायची वेळ येईल नाही. आणि तू आम्ही तुका सिंधुदुर्गातो एक अध्यात्मातो बादशाह मानतो, तो माणूस तू मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षण सांगतोस, त्या कॉलेज कुठल्या कॉलेजात शिकलं, म्हणजे काय तुझ्या इतकं घालवलो दिसत. म्हणजे माका वाईट वाटलं म्हणून तुका विचारलंय, बाकी हे प्रश्न नव्या किंवा तुझी कमीपणा ह्याच्यात काढूची माझी उद्देश नाही. पण तू काय शिक्षण सांगलंस तिथे इतक्या, तू काय एकदम अडण टप्पावर वागलेलंस तिसं हा. अरे पॉइंट असे काढू पाहिजे ना आपला काहीतरी बडबडीत राहतो असं काय आता लिहून घेतलं आपण सांगतो की त्या सांगलंय म्हणजे शिक्षण. पण माझा पांजळ मत असा की भजन आणि शिक्षणाचा काही संबंध असो येत नाही. संत तुकाराम एकनाथ वगैरे हे सावतामाळी गोरा कुंभार हे कुठे शिकले हा. त्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी काय गरज नाही. कसा आता आमचा मागा तर अजून कोणी शिक्षण विचारू नका तितकी वेळ तशी काय अजून तर येऊ नाही आणि पुढे कदापि येणार नाही. आणि मला कोणी त्याला शिकलंच किती तर काही शिकायचं नाही कसं सांगू शकतंय काय आपला गरज आहे एवढी. आणि मग तूच बोलस की स्टेटस हा लावून भेटत नाही तो मिळवावा लागतो. अरे गोष्ट खरी आहे तू मिळवलंस ना स्टेटस मग तू हे ते गळ्यात ह्या दागिने ते हातात ब्रेसलेट घड्याळ म्हणजे ठेका राजावरी वागतो. ही भजन क्षेत्राची हा काय भजन क्षेत्रात कसं माणसं आम्ही बघ आमच्याकडे तुका तुझ्या देवाचं दोरो नाही गावाचो सोने आणि रुपये आम्हा मृत्यूके समान बऱ्या महाराजांनी सांगितलं. आणि कुणी भजनात बसायचं आणि दागिने चैनी ब्रेसलेट अरे काय चाललं ह्या. आणि आपणच सांगायचा कलियुगाच्या माना ओळखीला कुणी कुणा काय चाललं काय आपण बोलतो काय आणि आपण करतो काय वागतो कसे कुठे गेला आपला महाराष्ट्र.
कुठे तू अशोक खरात, कुठे तू गुंडू सावंत? हा? अरे बारी पण आहे का? बारी किती करतात बाबा? आम्ही बारी सोडतो आणि अशी परिस्थिती घडलेली आहे गुंडू सावंत आणि वागदेकर नाही तिथे बारी रद्द झाली, नाटक स्व ठरलेला. असे सो काही भाग म्हणजे ही एवढी तिची ताकद हा. खरं मारे मान हलवू नको. इथे काय कोण मुली दाखव घालले नाही तुका मान हलायचं असतो. बघायची माका सांगा म्हणतो आता गप तुला असं ताट बस म्हणता. ताट वगैरे काय नसतं रे, इथे सामान्य माणसाचीच काम आहेत, भजन वगैरे हा. आणि तुमच्यासारखे आता बंद करा माझ्या मते. ऐते माळा वगैरे खुर्च्या फुंक पडले होते राजापूर वगैरे. त्यामुळे असू शकतं काहीतरी. आता बाहेर इतक्या दिसता म्हणजे गंठण वगैरे गळ्यात, खाली कमरेत काहीतरी मुजी बांधलेले असते रे. आणि म्हणतात काय तर मशनाची गोष्टी सांगल्या, पण ते मशनात गेल्यानंतर लोकांना कसं त्रास होतो. ते कमरेत जर बांधलेल्या वगैरे असतात ना तर त्या कापून काढून अशी हे झाला नाही तर त्या ह्याच्या चरणात घालून असतात सगळा मून सुद्धा कापून काढतो. तेव्हा कधी काय काय कामाचं आहे तुझंच गजर. मी तर काय असं काय गजर तयार करू नाही. आमचं वाटलं तर आम्ही देवावर म्हणा तयार करतो गजर. त्या इंटरनेटचं वगैरे काय होतो विषय नसतो आणि आमचा त्या इंटरनेटचा काय कळत नाही मुळात. फक्त इतक्या माहिती डोळ्यात जाते आमका उपयोग ठेवाय शकता त्याच्या मनात दिला तर आमका माहिती. इंटरनेट पुढे गेला हो पण ते रावणात त्या टायमात सांगला ना, त्रेता युगात रावणाने सांगला की कलियुगात इंटरनेटचाच जमाना असतो. त्यात नवीन काय आहे त्याच्यात. पण तरी पण आपणात जर भक्ती रुजवची आणि भक्ती टिकवची आता आपण ही पिक्चरची तमाशाची गाणी वगैरे म्हणायची नाही. आजपासून तरी ऐकशी. याच्यानंतर बारी असली काही गाणी वगैरे काय म्हणतो तुका वाटलं साधू संतांवर देव असले की आपले 33 कोट देव त्यांच्यावर गजर कर ना. इंटरनेटवर आपला काय संबंध. इथून खाली उतरलो का मग तो काय दो इंटरनेट ती गोष्टी नंतर झाले ना. इथे असं काही एक बोलायचं नाही. आता मग एकाला घेऊन घरात हा ते बिचारे मग असे गेले बघा. हे म्हणाले की एक कन्नड गाणं म्हणा. असं नाही कोणाची प्रत्येकाची आवड असता त्यांनी ऐकलेलं. आणि ते म्हणतात की तुम्ही इतके बारीक झाले पण केव्हाच पडत नाही आणि ह्याच्या पुढे पडतच नाही. म्हणजे असं सोडून तो आशीर्वाद देऊन गेले. म्हणजे आज बरेचसे आशीर्वाद इथे मला भेटले पण असा नाही असे तुका सुद्धा ते भेटा नाही अशी माझी अपेक्षा. मी बघ कुठल्याही बुवा माझ्या मनात वाटत नाही ते मग त्याचा वाईट होता आणि ही आपण इच्छा मनातच धरून राहिलं. दुसऱ्याचा वाईट होता इच्छा उपयोगच नाही. ऑटोमॅटिक आपला वाईट होता. आणि असे बघ तू काय अनुभव असतले जेणी दुसऱ्याच्या एखाद्या भजनाबद्दल किंवा एखाद्याचा कुटुंब चांगला चालता त्याच्यात जर काहीतरी मोडतोड केली तर त्याची परिस्थिती आज काय झाली असे कित्येक लोक गावतील. म्हणून माझं सांगण्याचा उद्देश काय दुसऱ्याचा काय चालला ना ह्याच्याकडे बघू नको. तर आपला आपण कसा तिथं जायचा. गुंडू सावंत दागिने घालता म्हणून आपण त्याची मोठेपणा सांगायची काय गरज. चला बघ त्याच्याकडे असा पैसो आम्ही गरीब असो असं सांगायचं चालतं ना. इथे काय नाही काय कोण काय कुठे घेऊन जाणार नाही. हे सगळे माझ्या तर आम्ही सर्व जे सिंधुदुर्गात गो आहोत ते सर्व एकच आहोत. पण कुठेतरी प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही अलग अलग असते. आता तू म्हणता की बाहेर गेलो का म्हणता माझं नाव सांगता वर्धेकर बुवा तसं विषय सांगते उगीच नाव सांग का तू माझा गुरु नाही असं. मी मला गुरुनी सुद्धा सांगितला होता काय तू माझं नाव सांगा नको. तू ऑटोमॅटिक लोक विचारते की कोणाकडे शिकलो तेव्हा सांग भाजंद्र केळकर म्हणाले. असं इतके आम्ही लपवून वागतो तर तुझं नाव कशात घेईन मी. पण काय तू तसं पॉईंट दिलो ना तर म्हणते बाबा गुंडू सावंत आणि लोक काय म्हणतात तिचं गुंडू सावंत होय होतो. तो गुंड म्हणतात तसं गुंडू सावंत अशी ती म्हणत नाही तिचं गुंडगो होय होतो. काय पेटली असती बारी म्हणजे असे कांड्यापेटी असं दादू. पण कसा ह्या कांड्यापेटीची किंमत तुका आमच्याकडे नसते रे. वागदेकर बुवावर जाणार कोण नसतो काय. पण आम्ही ह्याच्यात लक्ष देत नाही. आम्ही म्हणतो काय 2014 मध्ये कांड्यापेटीची किंमत किती होती 1 रुपये. आज किती 1च रुपये. आणखी 5 वर्षांनी 1 रुपये असते. कारण काय त्याची किंमत केव्हाही वाढायची नाही. म्हणून प्रत्येक वेळी सांगायचं असतं की काय दुसऱ्याचा वाईट त्याच्या आग लावणार आपला काय भेटणार का आपली किंमत वाढूच शकत नाही. तेव्हा तुका मी वाईट म्हणत राहिलोय म्हणून मला कोण बरं म्हणतो असं तू अर्थ नाही. म्हणून तुझा आणि माझा जमला गो बेबी जमला तर कारण ह्या ऐकलं आता लिहून घेता पॉईंट बघ. हो शिक्षणातच भारी माणूस होतो हो ना. त्याला शिक्षण सांगायची पाळी येईल मुंबईत जाऊन आणि ही खोटी बाब असत नाही की मुंबईची बारी आहे का लोकांनी कसा तुमका वाटत तरी सांगा की वागदेकर बुवा थूक लावता. ही थूक वगैरे काय नाही जितके आज मी मांडले ते सगळ्या गोष्टी खरे होत
ती थूक लावली ती बारी ऐकलास काय तुला त्याला होय वागदे तर बरोबर एका पॉईंट मध्ये घेतलेल्या आता येऊन काय करतले माझं गजर संपास लोक नसतले सर होय तुम्ही काय सर वगैरे आता काय नको जो यावर आटापलो आता आणि मग काय सांगतो नाही तो पंचकृषी आहे त्याची अरे ही पंचकृषी कुठा करे ती पंचकृषी मच्छी मार्केट सुद्धा कसं पहिला स्त्री तुका बोलवतं अरे किती 4-5 वर्ष झाली एका जाग्यात कोई यंदा फक्त मी नाही सांगलंय कोई बापला ती पंचकृषी माझी होय मानून काय मी आता येऊ माणूस तू आता असं बसलो वाटतं कुठं तू कुठं असतो ही सगळी पंचकृषी काय नसता कलेकडे ती वाडी गाव तालुको हे आपलं तर आता आम्ही बोलतो तर पूर्ण जगात जाता प्रत्येक राष्ट्रामध्ये एक मराठी भाषिक लोक असत ते सुद्धा ऐकतात ना आता मी डोनाल्ड नाव पुन्हा पुन्हा किती घेतलं ते सुद्धा ऐकतले म्हणजे डोनाल्ड अटॅक तो हेतू कोणतरी कोकणातून विरोध हा गप्पू ऐकतात बरोबर त्याला डोनाल्ड अटॅक बोलू शकत नाही आणि पुन्हा बोललो तर मी किंग जॉंग मला फोन करतो किंग जॉंग ए तो माणूस भयंकर तो जर मी नाव सांगले गुंडूबा माझी ह्या कळ काढता बघूया तुला बारके चेडू आता का अरे त्यांनी काय केल्या इराणचो झेंडू आपल्याला अटक लागलाय सिमेंट कित्या कोणतरी येऊन चुकान त्यांचं मिसाईल पडावा म्हणून आणि चुकान जर पडला हे उत्तर पेटवून टाकतो असं सगळ्यामध्ये माणूसच खतरनाक आणि बॉडी अशी धावाक लागून ना पडलेलो पायात जागेवरच पडत राहता बघला तू मुद्दा मी टुकला किम जॉंग उत्तर कोरियाचे राष्ट्रपती वाटतात हे एवढा म्हणजे माहिती असता सगळी आमका पण कुठे बोलायचं असला तरच बोलू घेता ना तू आपला काहीतरी बडबडीत राहायचं तुझा कसा आता एक बसलो विषय आता बोलातच आहे तुका बोलको राजा म्हणून प्रसिद्ध असतो त्यामुळे तुझं बोलणं ठीक आहे ना आम्ही काय करतो फक्त गाणं घेतो काय जरा तितक्याच बोलायचं कशा भाता तो आमची लागता किती तितकीच वापरूची ना ओगीचं वतलं जास्त ती भात लवकर बाजू ती आमची हवामान जाते ना तशी नाही का माहित नाही तो त्या डिशीतून खाता तमच्यान इंटरनेटचा जमाना ओळखीना कधी पुन्हा तो चमचा खाण्याची परिस्थिती बेकार आता हो काय तरी मशीन आणि काय अरे बघा हो भारतातलो आणि आपल्या कोकणात आणि तोच आपली कमीपणा काढता का भारतात मशीन काढलेली ती एका रात्रीत चोरी गेली म्हणजे भारतातली लोक त्याला काय म्हणायचं ते सांगतात की बुद्धिवान माणूस केव्हा असला करूचो ना त्याका भारत कमी लेखूचो कुठेतरी अरे आपला मोठे पण सांगायचं आहे ना भारत माता की बघूया काय म्हटलं म्हणजे माय आता ती काय जुना आली माहीत नसतं कोणाला भारत माता म्हटलं काय म्हणायचं बाबा असं कन्नड गाणं घेऊया जरा त्या बिचाऱ्यांची हौस करूया ते काय आम्ही म्हणतो दिली पण केव्हा त्याला कोणी सांगलं तरच म्हणत काय तसं मोठा विषय नाही कन्नड गाणी तुमका सो त्रास नका देऊ ना फक्त ह्याका देईन त्रास पण तुमका देऊ ना काय हो बाळा नेरकर बरोबर बाळा नेरकर ना नेरुकर का नेरकर असं करा काय म्हणून ना कशी नावा 2-3 नेरकर बाळा नेरकर असं नाही अंग किती एक नाव घेऊचा बाळा नेरुरकर यांच्याकडून महापुरुष याच्याबद्दल काही गोष्टी बोलल्या आणि म्हणजे बोला म्हणतात आणि कन्नड गाणं याच्यासाठी 50 रुपये खरोखर या गरिबांकडून हे 50 रुपये बहुमूल्य पारितोषिक आलाय मंडळाच्या वतीने स्वीकार करतो धन्यवाद 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 काय तुमचं बरा होता कंकेरी हुडगी अबळू कणकराय जात्रे ओढगे बिडगा नेडू ताळे
काय रेकॉर्डिंग केलं बसवता अक्षर कशीच गावाची नाही तुका मग काय रेकॉर्डिंग केलं तू माका आवडलं म्हणून केलं. बघ आता बसवची गरज नाही आवडलाय म्हणतात हो, पण ते जो अर्थ ना खायचा हे तुला असं आणि काय तर तुम्ही बोलला हे तू प्रेक्षक जरा वाईट त्या करा पुढचं म्हणजे खायचा गाणा कसा आणि काय जरा वाईट त्याने आवडलं. कनकराय बरोबर कनकराय म्हणजे एक शंभू महादेवाचं स्थान होतं बघा माहेरच्या पोरीला जर माहेरचं कुत्रो जरी दिसलो तरी तो ती समाधान पावता तसो ती कनकरायाच्या जात्रेसाठी हुडगी हुडगी म्हणजे तिथे पोरगी हाती हा कणकेरी हुडगी म्हणजे कणकेरी गावाची ती पोरगी त्या कनकरायाच्या जात्रेसाठी जाता आणि तो संध्याकाळचा वेळ होतो आणि त्यावेळी सादर केलेलं हे गाणं आहे बरोबर आहे बघा हस्तबियत ह्यो काय करायला असा नाही तो होते आता नी मग हा आमका बोलल्याशिवाय ते माणूस तुझा मी मग गप होतोय भाऊ तुम्ही काय रडा नाही राडा तू गप बस ना शांत व्हाय लोकं जात ते. हा तुम्ही ना खूप बोलता सोडा असू दे गजर घेऊया हो हा पुढचं आहेत का त्या वाद थोडक्यात सांगा 2 मिनिटात सांगा या 2 मिनिटात सांगलं हो कसा पुढचं कळलं नाही. हा? फुडले बारीक कसा सगळा एकदम सांगा पिऊ ना मग हे माझ्याकडे पुढे काय असतं ऐका ना मी उकळे झालो नाही ऐकलं पण नाही सांगायचं म्हणलं काही सांगायचं पण देऊच असेल ना परत देऊ बाई काय नको नको बाबा नको झाले आता तुमच्याकडे वाढाले पैसे
या मुंडे वाडीत हो या मुंडे वाडीत सामना रंगला पाटात टाळंग घेऊन चला गावच्या गावात नांदा तो महापुरुष बघा गावात पाट गावामध्ये मुंडिये वाडी आणि ह्या वाडीचा रक्षण करता म्हणून हा महापुरुष आहे आणि ग्रामदेवता ही रवनाथ आहे. रवनाथ म्हणजे कोण? जमदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म स्त्रिया असता पंडुराज समभोग नाही सर्वता. आता इथे गंमत बघा. सावंतवाडी सुद्धा मगाशी सांगितले मी की पंडुराजाला पुत्र झाले पण ते स्वतःपासून नव्हते, कारण काय त्यांना सुद्धा शाप होता हो. ज्यावेळी त्यांना भोगाची इच्छा जर झाली असती तर तिथे त्यांचा मृत्यू असा त्यांना शाप होता. ते असू दे. तर जमदग्नी अतिशय क्रोधिष्ठ आणि त्यांचा जो क्रोध त्याने बाहेर काढला आणि तो क्रोध परशुराम आपला मुलगा परशुराम आणि केदारनाथ यांना दिला. आता त्या क्रोधाला नाव असं आहे की रवाग्नी आणि तो केदारनाथाने रवाग्नी धारण केल्यामुळे त्यांचं नाव रवळनाथ असं पडलं. आता यांची बगलाचं झाड पुढे मोठी कथा आहे. रवळनाथा केदारनाथा रवळनाथा केदारनाथा. या गावात नांदा तो महापुरुष रवळनाथ. आणि त्यांच्या साथीला सारी देवता आहेत बघा. सकलेश्वर, सातेरी, माहुली, गुरु दत्तात्रेय अशी असंख्य मंदिरे इथे आहेत. त्याच्या कृपेने होई हो, त्याच्या कृपेने होई त्याचा आनंद मनात. कैलासवासी विनायक मुंडे, राजाराम मुंडे व नारायण मुंडे यांनी भरताचा पाया रचला आणि आज या मुंडेवाडीतील जवान पिढी त्याचा वारसा पुढे घेत आहे. म्हणून म्हटलंय बघा
आजच्या तरुणाईनं देव महापुरुष देव महापुरुष स्वराच्या मनात चौऱ्याशी लक्ष योनी फिरुनी नर जन्माला भला बघा आपल्याला 84 लक्ष योनी फिरून जलचर 9 लाख स्थावर 20 लाख कीटक 11 लाख पक्षी 10 लाख पशु 30 लाख आणि मानव देव मानव मिळून 4 लाख अशा प्रकारे आपल्याला 84 लक्ष योनी फिरून हा एकदा मानव जन्म भेटतो. मानव जन्म म्हणजे काय तर कुठेतरी हे एक मोक्षाचं दार आहे. म्हणजे आपण आता दारापर्यंत आलेलो आहोत आणि हेच आपल्याला चान्स आहे. बघा इथे काय आहे की आज जर भक्ती केली सत कर्म केलं सत मार्गाने वागलं तर आपण त्या द्वारापासून म्हणजे दारापासून पुढे जाऊ शकतो मोक्षापर्यंत. नाहीतर पुनरुपी जननम पुनरुपी मरणम काय परिस्थिती होईल की पुन्हा 84 लक्ष योनी फिराव्या लागतील. म्हणून कुठेतरी भजन पूजन कीर्तन नामस्मरण हे आपल्या हातून घडलं पाहिजे. होई सार्थक जन्माला विठेवरी उभा आणि कटेवरी हात. म्हणजे एखादा माणूस बघा ज्यावेळी दमलेला असतो त्यावेळी आपल्या कमरेवरी हात येतो. पण इथे परिस्थिती फार वेगळी आहे. त्या पंढरनाथाने कमरेवर का हात घेतले तर भक्तांच्या रक्षणासाठी. ज्या त्यावेळी भक्तांना संकट पडेल त्या त्यावेळी पंढरीनाथ धावून येतो आणि खरोखर टाकले आहे. बघा आजच्या आमच्या सोबतीला इथे साईडला बसले हे तुमच्या सर्वांच्या परिचित म्हणून त्यांनी हे दर वर्षाने पंढरपूर वारी करतात. म्हणजे पंढरपूर कसं आलं तर इथे सुद्धा आपल्या समोर सुद्धा येऊ शकतो. ही ताकद फक्त भजन कीर्तनामध्ये आहे. म्हणून म्हटलंय जपे साधे महाशुद्धी होम हवनी हो एक कोशरुद्धी आणि भजन कीर्तन करिता तू ठाणी सांब ठाके पुढे उभा. तुझे अठ्ठावीसा तोल उभा विठेवरी राहिला. भक्तांचा राणा डोळ हाडून पाहिला.
तुमची सावंतवाणी खरोखर रडारडच केलेली आई. ते म्हणतात की मी बोलतोय, मी बोलतो करतोय. काय आमचं तापव घेता, पापा तापवतो काय करणार? जवळजवळ पब्लिक आहे, समजता गेलेला. पण नाही तो पण YouTube चालू असं टाइमपास करणार. करू नको सगळं काढ, काय केली ही रडारड. Thank you.
Thank you.